नमस्कार, मी प्रीती. आज आपण आलो डोंबिवलीमध्ये आयोजित केलेल्या ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये. तर तिथे आज मी आले. तर ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहेत. चला तर मग पाहू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त हिंदवी स्वराज्यावर विशेष प्रदर्शन महोत्सवात पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित स्वराज्य ते साम्राज्य काव्यदालन येणाऱ्या सर्वांनाच भुरळ घालत होतं. शिवकालीन शस्त्र प्रदर्शनही तिथे आयोजित करण्यात आलं होतं. शिवकालीन नाणीही तिथे ठेवण्यात आली होती. एक इट्टुपलक पिट्टुकलं नाणं सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. मीही ते नाणं झूम करून पाहिलं. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेले तसेच भारतीय लढ्यात मोलाचे योगदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक यांविषयी इथे माहिती देण्यात आली होती. तसेच जगाच्या इतिहासात आपले नाव अजरामर करणाऱ्या कोकण रत्नाची माहिती देणारे दालनही तिथे होते. अजून पुढे जाऊन पाहते तर काय, तिथे गणपती बाप्पाचं दर्शन झालं. तिथे मूर्तिकला, शिल्पकला यासाठीही दालन उभारण्यात आलं होतं. गणपती बाप्पाची मूर्ती तयार करण्यासाठी काही स्टेप्स असतात, जसं की कच्ची गणेश मूर्ती, पॉलिश केलेली गणेश मूर्ती, सफेदा मारलेली गणेश मूर्ती, बॉडी कलर गणेश मूर्ती, उपरणक आणि पितांबर कलर केलेली गणेश मूर्ती, असे जवळजवळ 8 स्टेप्समध्ये आपल्या बाप्पाची गणपतीची मूर्ती तयार होते. अजून तयार सुबक अशा मूर्ती तिथे ठेवण्यात आल्या होत्या. या महोत्सवात निसर्ग पर्यटन, कोकणातील आधुनिक आणि शाश्वत शेती, इको टुरिझम, पर्यावरणपूरक पर्यटन, खाऱ्या पाण्यातील माशांची शेती, मसाला शेती, बांबू लागवड या संदर्भात मार्गदर्शन तिथे मिळत होतं. पावसाळ्यामध्ये भटकंती करायची असेल तर या ठिकाणी कोकणात नक्की जावं. कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून जलदुर्ग पर्यटन, जलक्रिया पर्यटन, सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांची माहिती इथे देण्यात आली होती. बॅकवॉटर म्हटलं तर केरळ आपल्या डोळ्यासमोर येतं, पण केरळ बॅकवॉटर पाहिलंय, आता कोकण बॅकवॉटर पाहूयात असं ठळकपणे या बॅनरवर सांगण्यात आलं होतं. कोकणात व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी, आपल्याला कोकणात एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी काही योजना आहेत का, त्याविषयी माहिती तिथे देण्यात येत होती. कोकणातील निसर्ग सौंदर्य, कोकणी संस्कृती, परंपरा यांचे दर्शन घडवण्याबरोबरच कोकणातील व्यवसायाच्या सुवर्ण संधीविषयी इथे माहिती देत होते.
त्यामुळे एकाच व्यासपीठावर इथे माहिती मिळत होती. त्यामुळे हा कोकण महोत्सव मला खूप 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 आवडला. लाकडापासून बनवलेल्या वस्तूही त्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. लाकडापासून बनवलेल्या वस्तू ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी इथे मस्त असं चॉईस होतं. वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या खूप सारे वस्तू इथे ठेवण्यात आले. कोकण म्हटलं तर समुद्र हा आलाच, त्यामुळे मासेही आलेच. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे समुद्रातून मिळणारे शंख, शिंपल्या यापासून ड्रॉइंग्स तयार केल्या होत्या. त्या पाहिल्यानंतर विश्वासच बसत नव्हता की आपण शंख, शिंपल्या यांचा वापर करून एवढे चांगले पेंटिंग्स तयार करू शकतो. कोकणातील लोककलांचे सादरीकरणही या महोत्सवात पाहायला मिळाले. यामध्ये तारपा नृत्य, आदिवासी नृत्य, जाखडी, नमन, कोळी नृत्य, पालखी नृत्य, नकटा, शंकासूर आदी लोककला सादर करण्यात आल्या होत्या. मी हा महोत्सव ज्या दिवशी पाहायला गेली त्यावेळी अंगावर शहारे आणणारे तसंच डोळ्यात पाणीही आणणारे नाट्यरूपातील शिवकालीन इतिहास तिथे चालू होता. हा ग्लोबल कोकण महोत्सव तसं म्हटलं तर खूप महिने झाले जो डोंबिवलीमध्ये पार पडला आणि आता गॅलरीमधून जेव्हा हा व्हिडिओ मी पाहते तर हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप आठवणी देणारा आहे. म्हणजे जे शिवकालीन नाणी आहेत, शिवकालीन शस्त्र आहेत, हे मी पुस्तकामध्ये वाचलं होतं पण पाहिलं ह्या महोत्सवामध्ये. त्यामुळे हा आठवणी देणारा व्हिडिओ असाच गॅलरीमध्ये स्टोअर करून ठेवणं खूप अवघड होतं. म्हणून लेट का होईना हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतोय. पहा, आवडला तर लाईक करा. कोकणातील संस्कृती, उद्योग, पर्यटन स्थळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेला हा ग्लोबल कोकण महोत्सव माझ्या आठवणीतला होता आणि तो राहीलच. गणपती बाप्पा मोरया.